श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातले दुसरे पर्व म्हणजे पर्वसंग्रह पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती म्हणाले, यानंतर अतिशय दारुण असे सौप्तिक पर्व आहे. या पर्वातील विषय असे आहेत. रणांगणातून पांडव निघून गेल्यानंतर संध्याकाळी ज्या ठिकाणी संतापी दुर्योधन मांड्यांचा चुराडा होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, त्या ठिकाणी कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा या तिघा वीरांचे त्याला भेटण्यासाठी गमन. रणांगणात भूमीवर पडलेल्या दुर्योधनाला पाहिल्यावर धृष्टद्युम्न अगदी सर्व पंचाल वीरांचे आणि अमात्यांसमवेत सर्व पांडवांचे जोपर्यंत मी निर्दालन केले नाही तोपर्यंत अंगावरचे चिलखत उतरविणार नाही अशी विलक्षण खवळून गेलेल्या अश्वत्थाम्याने केलेली ही प्रतिज्ञा दुर्योधनाला सांगून ते तिघे महारथी तेथून निघून गेल्यावर सूर्य अस्ताला जाण्याच्या समयी त्याचा घोर अरण्यात प्रवेश. अरण्यात प्रचंड वटवृक्षाच्या खाली ते तिघे बसले असता रात्रीच्या काळोखात घुबडाने पुष्कळ कावळे मारलेले पाहून आपल्या पित्याच्या वधाची आठवण ज्याच्या मनात सदैव ताजी होती अशा अश्वत्थाम्याने झोपलेल्या पांचाल वीरांचा वध करण्याचा केलेला निर्धार. पांडवांच्या शिबिराच्या दारातच ज्याच्याकडे पाहताच भीतीने थरकाप व्हावा असा एक महाभयानक व ज्याचे मस्तक आकाशाला भिडले आहे की काय असे वाटावे अशा एका राक्षसाचे अश्वत्थाम्याला झालेले दर्शन. आपल्या अस्त्रांच्या मार्गामध्ये तो राक्षस अडथळा निर्माण करीत आहे असे दिसताच अश्वत्थाम्याने केलेले विरूपाक्ष रुद्राचे स्तवन, धृष्टद्युम्न इत्यादी पंचालवीर आणि द्रौपदीचे पुत्र आपल्या परिवारासह रात्रीच्या वेळी निशंकपणे शांत झोपले आहेत असे पाहताच कृतवर्मा आणि कृपाचार्य यांच्या समवेत अश्वत्थाम्याचा त्वरेने शिबिरात प्रवेश आणि त्याने त्या सर्वांचा केलेला वध केवळ कृष्णाचा आधार असल्यामुळे त्या प्रकारातून 5 पांडव आणि महावीर सात्यकी यांची झालेली सुटका. धृष्टद्युम्नाच्या सुताने या वृत्तांताचे पांडवांना केलेले निवेदन. पुत्रांच्या निधनाने झालेल्या शोकामुळे आणि पित्यांच्या व भावांच्या वधामुळे दुःखित झालेल्या द्रौपदीने केलेला अन्नत्यागाचा निर्धार. द्रौपदीने पांडवांना घातलेले साकडे. द्रौपदीच्या आग्रहामुळे तिच्या मनाला संतोष व्हावा म्हणून पराक्रमी भीमाने हातात गदा घेऊन संतापाने अश्वत्थाम्यावर केलेली चाल. आपल्यावर चाल करून येणाऱ्या भीमाचा धसका घेतल्यामुळे दैवाच्या प्रेरणेवरून हे अस्त्र पांडवांनाच विनाश करो असे म्हणून अश्वत्थाम्याने केलेला नारायणास्त्राचा प्रयोग. अश्वत्थाम्याने नारायणास्त्राचा प्रयोग करण्याच्या वेळी उच्चारलेला संकल्प विफल व्हावा म्हणून हे घडणार नाही असा श्रीकृष्णाचा उद्गार. अश्वत्थाम्याने सोडलेल्या अस्त्राचे दुसऱ्या अस्त्राने अर्जुनाने केलेले शमन. पापी अंतःकरणाच्या अश्वत्थाम्याची द्रोहबुद्धी पाहिल्यामुळे महर्षी व्यास इत्यादिकांनी अश्वत्थाम्याला दिलेला शाप आणि उलट अश्वत्थाम्याने त्यांना दिलेला शाप.
विजयामुळे उल्हसित झालेल्या पांडवांनी महारथी अश्वत्थाम्यापासून त्याच्या मण्याचे केलेले अपहरण, संतुष्ट झालेल्या पांडवांनी या मण्याचे द्रौपदीला केलेले दान, अशा प्रकारे सौप्तिक पर्व नावाचे 10वे पर्व समाप्त झाले. या पर्वामध्ये एकूण 18 अध्याय असून 870 श्लोक आहेत, अशी ब्रह्मवादी व्यास महर्षींनी गणना करून ठेवली आहे. वीरांचा क्रोध ज्या योगे उफाळून यावा अशा घटना असलेला सौप्तिक पर्व आणि ऐच्छिक पर्व ही पर्वे या पर्वातच अंतर्भूत आहेत. सौती पुढे सांगतात, याच्यानंतर स्त्री पर्व नामक कारुण्याने भरलेले 11वे पर्व आहे. स्त्री पर्वातील विषय: पुत्रशोकाने अतिशय संतप्त झालेल्या प्रज्ञाचक्षू धृतराष्ट्रासमोर कृष्णाने लोखंडाचा एक अवजड पुतळा आणून ठेवला असता भीमाचा सतत द्रोह करणाऱ्या धृतराष्ट्राला हा भीम आहे असे वाटून त्याने त्या पुतळ्याचा गाढ आलिंगन देऊन केलेला चुराडा, शोकाने व्याकुळ झालेला धृतराष्ट्र संसाररूपी अरण्यामध्ये गुरफटलेला आहे असे पाहून मोक्षाची प्राप्ती करून घेण्यास समर्थ असलेल्या वचनाने विदुराने केलेले त्याचे सांत्वन, शोकार्त धृतराष्ट्राचे आपल्या राण्यांसमवेत कुरुक्षेत्रामध्ये झालेले गमन, रणभूमीमध्ये वीरांच्या स्त्रियांनी केलेला अतिशय केविलवाणा विलाप, गांधारी आणि धृतराष्ट्र यांच्या क्रोधाची परिसीमा आणि त्यांना आलेली मूर्छा, रणभूमीवरून जे ह्यापुढे कधीही परत येणार नाहीत आणि जे रणात निधन पावले आहेत अशा आपल्या पुत्रांचे, भावांचे आणि पित्यांचे शूर क्षत्रिय स्त्रियांनी पाहिलेले दृश्य, आपले पुत्र आणि पौत्र यांच्या वधामुळे कष्टी झालेल्या गांधारीच्या क्रोधाचे कृष्णाने केलेले उपशमन, धार्मिकांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या महाप्राज्ञ युधिष्ठिराने रणांगणात पडलेल्या राजांच्या शरीरांचे धर्मशास्त्राप्रमाणे केलेले दहन, रणात निधन पावलेल्या राजांचे अर्ध्वदेहिक कर्म चालू असता आणि त्यांना जलांजली अर्पण केली जात असता गुप्तपणे जन्मलेल्या कर्ण नामक आपल्या पुत्राच्या वृत्तांताचे कुंतीने केलेले कथन इत्यादी विषय या 11व्या स्त्री पर्वामध्ये महर्षी व्यासांनी सांगितले आहेत. शोक आणि विषाद निर्माण करणाऱ्या या पर्वाच्या श्रवणाने सद्भावनांनी युक्त असलेल्या माणसांच्या मनाला खिन्नता निर्माण होऊन त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागतात. या पर्वामध्ये एकूण 27 अध्याय असून 775 श्लोक आहेत. आज आपण इथे थांबूया आणि याचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.